डॉक्टर एस.पी. गायकवाड सर आणि भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या वतीने दरवर्षी धम्म परिषदा होत असतात। याही वर्षी देश विदेशातील विद्वान बौद्ध भिक्खूंचा आगमन आपल्या नांदेड नगरीमध्ये झालेला आहे, तेव्हा सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने धम्म उपदेश ऐकून आपल्या स्वतःचं मन परिवर्तन करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आव्हान अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। तत्कालीन लॉर्ड अबॉट डॉक्टर ब्रह्मवीरांबद्दल हे पहिल्या परिषदेचे उद्घाटन करून हजर होते। तसेच जगद्विख्यात असणारे विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी हे पहिल्या परिषदेत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। पहिल्या परिषदेपासून जो इतिहास निर्माण झाला तो आजतागायत म्हणजे अखंडितपणे हे वर्ष 38वं वर्ष आहे आणि 38व्या वर्षी आज आपण ही भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेद्वारा आयोजन केलेले आहे। आजच्या ह्या 38व्या भारतीय बौद्ध परिषदेच्या अध्यक्ष बदंत धर्मसेवक महाराज आहेत। श्रीलंकेहून खास करून आजच्या या परिषदेमध्ये सम्मिलित होण्यासाठी 10 भिक्खू श्रीलंकेहून आलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे तेथील संसदेतील खासदार असणारे पूज्य मदन अतुल्य रतन थेरो हे आजच्या परिषदेचे उद्घाटन करून आहेत। त्याचप्रमाणे देश विदेशातील अनेक भिक्खू वर्ग आज या परिषदेमध्ये सम्मिलित होणार आहेत। आज